ओके. लास्टच्या लेक्चरला आपलं काय झालं होतं? प्रोडक्ट्स बनवत होतो आपण. ठीक आहे. CSS वगैरे आपण शिकलो, की कशा पद्धतीनं आपण CSSनं हे जे सब मेनूज आहेत ते दिसत नव्हते, व्हाईट कलरमध्ये दिसत होते. त्याला आपण CSSच्या मदतीने इथे आणलं. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक टास्क दिला होता, की प्रोडक्ट अपलोड करायचा. आणि लास्ट लेक्चरला आपण कौस्तुभकडून एक प्रोडक्ट अपलोड करून घेतलं होतं. ओके. सो तुमचं प्रोडक्ट इथे अपलोड झालेले आहेत, दिसत आहेत. कौस्तुभ फर्स्ट प्रोडक्ट. ठीक आहे. पूजाच फर्स्ट. स्क्रीन शेअर करा ना सर. ओके. स्क्रीन शेअर नाही केली का? हां. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. ठीक आहे. सो इथं तुम्ही बघून घेऊ शकता, की सगळ्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत ना, ते प्रोडक्ट्स आलेले आहेत. कौस्तुभ फर्स्ट प्रोडक्ट लोटस, पूजा's फर्स्ट प्रोडक्ट स्मार्ट वॉच, दिव्याच फर्स्ट प्रोडक्ट मोगरा. ओके. दिव्याच फर्स्ट प्रोडक्ट टोमॅटो. ओके. आणि रोहनच प्रोडक्ट काय हे दलिया. ओके. फ्लावरिंग. ठीक आहे. पॉम 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 दहिला. ओके. ठीक आहे. ओके. सो आपण तुमच्या सगळ्यांचे प्रोडक्ट्स इथे आलेले आहेत. आपण एकदा तुमचे प्रोडक्ट्स पाहूयात कसे दिसत आहेत. सी दिव्याज प्रोडक्ट, सगळ्यांचे प्रोडक्ट्स इथे दिसत आहेत. फक्त इथे आता काय विषय आहे, की 6च आपण इथे दाखवलेले आहेत होम पेजवरती, त्यामुळे तुमचे एवढे दिसतात. आता मी काय करतो, हे जे मी 3 बनवले होते रोजवाले, ते रोजवाले मी इथून हटवतो प्रोडक्ट्स. ओके. सो हे 3 जे आहेत ते मी इथून हटवतो आणि पिंक रोजवाला पण आहे ते पण मी इथून हटवून देतो. म्हणजे तुमचे जे बाकीचे आहेत ते प्रोडक्ट सगळे इथे दिसतील. एकदा पाहूयात आपण दिसत आहेत का? नाही, इथं 3च दिसत आहेत. त्याचं मागचं रिझन काय? कारण की जे रिमेनिंग आहेत त्यांचा टॅग जो आहे किंवा कॅटेगरी आहे ती प्रॉपरली सिलेक्ट आहे का नाही ते बघावं लागेल. जसं की आता इथं व्हेजिटेबल कॅटेगरी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. व्हेजिटेबल्स एकानं दिलेलं आहे स्मार्ट वॉच कॅटेगरी. ओके. सो आपण काय करू, त्यांना क्विक एडिट करू आणि आपली जी कॅटेगरी आहे ती तिथे सिलेक्ट करूयात, जी आपण तिथं दाखवलेली आहे ती. ठीक आहे. फ्लॉवरिंग प्लांट्स, क्विक एडिट, फ्लॉवरिंग प्लांट्स, अपडेट. आणि आता आपण चेक करूया तिथे प्रोडक्ट जे आहे ते दिसत आहे का ते. ओके. सी स्मार्ट वॉच आलं. बाकी सगळे प्रोडक्ट्स इथे दिसायला लागले. सो अशा पद्धतीनं तुम्ही प्रोडक्ट्स जे आहेत ते प्रोडक्ट्स तुम्ही अपलोड करू शकता. आता हे सगळं जे येतं ते कॉमर्समध्ये येतं. प्रोडक्ट्स, ऑल प्रोडक्ट्स, ॲड न्यू प्रोडक्ट्स, तुम्हाला कॅटेगरी सांगितलं, टॅग सांगितलं, ॲट्रिब्यूट्स पण माहिती आणि रिव्ह्यूज, एखाद्या प्रोडक्टचे असणारे रिव्ह्यूज पण तुम्ही इथं देऊ शकता. ओके. सो आता नेक्स्ट पार्ट काय येतोय? नेक्स्ट पार्ट येतोय, की आपण हे जे मेनू आहेत हा पण झालेला आहे. आपण सिंगल पेज जे आहे ते एक एक आपण पेज स्क्रॅचपासून बनवलं पाहिजे. ठीक आहे. हे सगळे पेजेस तर आपण टेम्पलेटमधनं उचललेले आहेत. ठीक आहे. आपल्याला एक स्क्रॅचपासनं पेज बनवलं पाहिजे. ओके. तर आपण एक पेज बनवूयात आता आज. ओके. ज्याच्यामध्ये आपण कोणतंही टेम्पलेट इम्पोर्ट वगैरे काहीच केलेलं नसणार. स्क्रॅचपासून पेज आपण बनवणार. ओके. त्याच्यावरती आपण काय करू, जे अबाउट असचं पेज आहे ना, ते अबाउट असचंच पेज आपण स्क्रॅचपासून बनवू. आपण हे जे आहे हे अबाउट असचं पेज आपण रिप्लेस करूया, तिथे नवीन वाला येईल. ठीक आहे. सो मी पेजेसवरती येतो. ऑल पेजेस. ओके. आपण सुरू करण्याच्या आधी आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट वगैरे आहे का? आतापर्यंत टोटल 8-9 लेक्चर झालेले आहेत आपले डेव्हलपमेंटवरती. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट वगैरे आहे का?
ओके. ठीक आहे. आपण कोणालाही डाऊट नाही असं कन्सिडर करूया आणि आज आपण स्क्रॅचपासून एक पेज जे आहे ते डेव्हलप करणार आहे. ओके. जे असणार आहे अबाउट असतं पेज. ओके. सो या आपल्या इथे ऑल पेजेस. ओके. ॲड न्यू पेज म्हणायचं इथे. ॲड न्यू पेज तुम्ही केलं की आपण याला नाव द्यायचं आहे. इथे फक्त अबाउट आहे तर इथं अबाउट ABOUT अबाउट अस आपण पूर्ण नाव दिलं आहे. ठीक आहे. ओके. आता अबाउट अस मध्ये आपण सगळे जे आपले ह्याच्यामध्ये बघा आता जेव्हा तुम्ही टाइप स्लॅश ते वाचा टाइप स्लॅश टू चूज ब्लॉक म्हणजे तुम्ही जेव्हा हा स्लॅश सिलेक्ट करतो त्यावेळेस मला असे ते ब्लॉक्स दिसतात. ठीक आहे. सो आपण ट्राय करायचा की प्रत्येक ब्लॉकचा यूज आपण आज करणार आहे. ठीक आहे. त्याचा आपण ट्राय करणार आहोत. ओके. सी. सो आपण अबाउटस सुरुवातीला आपण एक इमेज घेऊयात वरती अबाउटसची असणारी. ठीक आहे. सो मी तिथे इमेज टाकतो, चेक करतो बॅनर वगैरे काय आहे का नाही. इमेज. ओके. सो मी एक इथे इमेज टाकतो आणि आपण एक इमेज आपल्याला लागेल काय आपण ती फ्री पिक जी वेबसाईट आहे तिथून आपण घ्यायची. अबाउट अस अबाउट अस बॅनर इमेज. आता इथे मी बॅनर इमेज टाकतो तर हे मला छान वाटते. तर आपली प्लॅनची वेबसाईट आहे ना. सो त्याच्याशी माहिती जुळती काय असेल तर पाहूयात फ्रीमध्ये. हम्म, नाही. अबाउट अस नेचर. ओके. नेचरमध्ये काय आहे का. सी. ही एक आहे व्यवस्थित इमेज वाटते. ठीक आहे. आपण हिचा यूज करूयात. डाउनलोड. फ्री डाउनलोड. ओके. इथे बघा जी इमेज आहे ती डाउनलोड झालेली आहे. हिला मी आता नाव देतो अबाउट अस इमेज NMD प्लांट स्टोअर. ओके. सो आता ती इमेज मी काय करणार ती इमेज मी इथं अपलोड करणार. आपण जिथं ते अपलोड डबल क्लिक केली तरी पण ती अपलोड होईल. सो आपल्याकडे इथे बॅनर इमेज आलेली आहे. ओके. आता त्याच्या खाली काय करणार आता ह्या बॅनरच्या खाली आहे ना मला एक टायटल पाहिजे जसं की अबाउट आणि त्याला नाव देणार आपण अबाउट NMD प्लांट स्टोअर. मग आता मी काय करतो इथे परत स्लॅश दाबतो आणि हेडिंग घेतो. ठीक आहे. हेडिंगमध्ये मला पाहिजे H2. ओके. आता इमेज आणि हेडिंगमध्ये काय अंतर दिसत नाहीये. सो मी इथे काय करतो इथे मी नवीन सेक्शन ॲड करतो. ओके. आणि इथं मी काय करतो एक स्लॅश स्पेस पाहिजे मध्ये ना. सो इथे एक ऑप्शन असतो स्पेसर म्हणून. SPACER स्पेसर. ओके. सो मी स्पेसर टाकतो आणि त्याची हाईट जी आहे ती तुम्ही इथून सेट करू शकता. जसं की मी इथं 20 हाईट ठेवतो किंवा 30 हाईट ठेवतो. ओके. सो थोडीशी इमेज आणि जी माझं हेडिंग असेल ना त्याच्यामध्ये स्पेस आलेली आहे. ठीक आहे. आणि हेडिंगच्या इथं लिहितो मी अबाउट NMD प्लांट स्टोअर आणि हे कसं आहे हे आपल्याला सेंटरला दिसलं पाहिजे म्हणून इथे वरती ऑप्शन आहे बघा अलाइन टेक्स्ट सेंटर करायचं जसं आपल्या डॉकमध्ये असतं ना तसंच आहे ऑप्शन. ओके. आता इथे आपल्याला एक पॅराग्राफ टाकायचं. सो मी काय करतो अबाउट NMD प्लांट स्टोअरची थोडीशी इन्फॉर्मेशन जी आहे ती जनरेट करतो. ओके. राईट 60 वर्ड्स ऑन
this about uh, NMD plant storage. ओके, सो इथे थोडासा टेक्स्ट तयार झालेला आहे. तो टेक्स्ट मी घेतो आणि माझ्या परत साईटवरती येतो आणि साईटवरती आल्यानंतर इथं मी डायरेक्ट पेस्ट केला तरी पण चालेल. तो आपोआप त्याचा जो सेक्शन आहे, म्हणजे सेक्शन आहे पॅराग्राफ, तो आपोआप पॅराग्राफ घेईल. किंवा इथे तुम्ही स्लॅश दाबायचा आणि पॅराग्राफ जर तुम्ही सिलेक्ट केलं, पॅराग्राफ नाही आलं तर टेक्स्ट सिलेक्ट करू शकता तुम्ही, TEXT, टेक्स्ट, हेडिंग, कोड डिटेल्स, मीडिया. ओके, सपोज मी डायरेक्ट पेस्ट केलं तर कोणतं येतं हे? अच्छा, त्याने काय घेतलं हे बाय डिफॉल्ट? पॅराग्राफच घेतलं त्याने. तुम्ही डायरेक्ट पेस्ट सुद्धा तिथं करू शकता जर असं टेक्स्ट किंवा पॅराग्राफ नाही आलं तर. आणि ह्याला सुद्धा मी काय करतो, सेंटर अलाइन करतो. ठीक आहे, ह्याला सुद्धा मी काय करतो, सेंटर अलाइन करतो. मी दिसताना त्याच दिसत अबाउट NMD प्लांट स्टोअर. इथे वरती माझी जी इमेज आहे अबाउटसची ती. आता आता इथं काय करायचे, आपल्याला इथं 3 आयकन टाकायचेत. ओके, म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, जसं की आपण म्हणतो ना, वाय NMD प्लांट स्टोअर असा एखादा सेक्शन जो आहे तो आपण करूयात. हा काय करतो मी, अबाउट असलं जरा अजून थोडंसं वाढवतो, अजून एंटर मारतो, पेस्ट मारतो आणि ह्याला मी सेंटर करतो, म्हणजे हे असं दिसेल. ओके, आणि इथं इथं काय करतो मी, वाय NMD प्लांट स्टोअर असं आपलं सेक्शन बनवायचं आणि त्याच्यामध्ये 3 कॉलम्स आले पाहिजे. आणि त्या कॉलम्समध्ये कसं आलं पाहिजे, आपल्याला एक त्याचा फीचरचा एक 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 आयकन आपल्याला घ्यायचं आहे, असं आपण बनवायचं. ठीक आहे, सो मी काय करतो इथे, आता इथे मी परत हेडिंग टाकतो, हेडिंग घेतो आणि इथे टाकतो वाय NMD प्लांट स्टोअर आणि ह्याला मी काय करतो, परत सेंटर अलाइन करतो आणि ह्याच्या खाली मी एंटर देतो. एंटर दिल्यानंतर मला इथं कॉलम पाहिजेत. सो मी इथं COLUMNS कॉलम्स असं मी इथं टाईप करतो. ओके, आणि ह्याला मी एंटर केलं. इथे माझं कॉलमचं स्ट्रक्चर, मला किती कॉलम पाहिजे, 3 कॉलम पाहिजे. सो 3 कॉलमचं इथं स्ट्रक्चर होईल. आणि मग हा 1, हा 2 आणि हा 3 कॉलमचं स्ट्रक्चर झालं. आता मी काय करतो, इथे आयकन टाकतो. मला इथं आयकन घ्यायचं, आयकन आहे का, आयकन म्हणून एक ऑप्शन इथे आहे. सो मी आयकन घेतला. ओके, आयकन घेतला आपण. इथे पण आपल्याला सेम आयकनच घ्यायचा आहे. ठीक आहे, मी परत आयकन घेतो इथे एक आणि इथे पण आपल्याला सेम आयकनच घ्यायचं आहे. सो मी 3 आयकन घेतले. ओके, आता हे 3 आयकनच्या खाली मी छोटा छोटा टेक्स्ट घेणार, जसं की हे आयकनच्या खाली एंटर केलं आणि इथं मी टेक्स्ट घेणार की, आणि इथं आपण थोडंसं या फीचरबद्दल लिहिणार, म्हणजे हा थोडक्यात फीचर असणार ना. सो आपण इथे काय लिहिणार की 100% गॅरंटी. गॅरंटीचं स्पेलिंग काय, गॅरंटी. ओके, 100% गॅरंटी ऑन ऑल प्रोडक्ट्स. ओके, आणि ह्याला मी काय करतो, सेंटर अलाइन करतो परत ह्यांना. ओके, मग इथं पण मला असंच एक टेक्स्ट टाकायचं आहे. त्या टेक्स्टमध्ये काय लिहिणार मी की
24/7 customer support from technical executives. टेक्निकल एक्झिक्युटिव्ह कडनं तुम्हाला 24/7 सपोर्ट जो आहे तो आमच्याकडनं मिळणार. ओके. त्याच्यानंतर मला अजून एक इथे फीचर टाकायचं. जो फीचर आहे की 7 days 7 days मनी बॅक गॅरंटी. GUARANTEE विदाउट एनी क्वेश्चन. ओके. आणि ह्याला पण मी काय करतो, सेंटर अलाइन करतो. सेंटर टेक्स्ट. ओके. आता मला काय करायचंय की इथं मला एक बटन द्यायचं त्यांना. ते जे आयकन्स आहेत ना तिथं मला एक बटन द्यायचं. सो मी इथं काय करतो, बटन म्हणून सिलेक्ट करतो. BU बटन. सो मी इथं बटन ऍड केलं आणि ह्या बटनला आपण सेंटर करू शकतोय का? अलाइन विड्थ, अलाइन फुल विड्थ, नो. सेंटर. ओके. बटन पण होते सेंटर. आणि इथं काय म्हणू आपण की रीड मोअर. ज्या फीचर बद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर रीड मोअर करा. आणि लिंक कोणती द्यायची आपण त्याला, होम पेजची. ओके. म्हणजे होम पेज वरती तुम्ही वाचा त्याच्याबद्दल काय असेल तर, असं आपण त्यांना म्हणतोय. ओके. सो इथे पण तसंच करायचं. मग इथे मी परत एंटर मारतो आणि इथे बटन टाकतो आणि बटन मध्ये मी लिहितो रीड मोअर. त्याला मी सेंटर अलाइन करतो आणि त्याला लिंक जी आहे ती लिंक पण मी देतो की होम पेज वरती जावं. अगेन ह्याच गोष्टीला तुम्ही डुप्लिकेट पण करू शकता बरं का. कॉपी, एंटर, पेस्ट. आता पेस्ट प्रॉपरली वर्क नाही झालेलं. अंडू. अंडू. ओके. हे जे बटन आहे ना, त्या बटनला कॉपी करायचं आपल्याला. कॉपी. ओके. फक्त रीड मोर हा टेक्स्टच झाला कॉपी. कॉपी तर होत नाही. आय थिंक हे फक्त टेक्स्ट साठी दिलेलं. टेक्स्टच फक्त कॉपी होतोय. स्टाईल कॉपी होत नाही. काय प्रॉब्लेम. ठीक आहे. परत आपण त्याला बटन घेऊया. तिथे तुम्ही याचा पॅटर्न पण बनवू शकता. जर तुम्हाला कॉपी पेस्टच करायचं असेल किंवा डुप्लिकेटच वापरायचं असेल तर एक आपण गोष्ट शिकलो ती म्हणजे पॅटर्न. तुम्ही ह्या बटनाचा पॅटर्न बनवू शकता. आणि जर तुम्हाला मल्टिपल ठिकाणी यूज करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. नाही. कॉपी लिंक ॲड्रेस आणि इथून पेस्ट. ओके. सो हे माझे झाले अशा पद्धतीनं 3 बटन्स हे हे तयार झालं. ओके. आणि इथं काय करतो मी, इथले जे आयकन्स आहेत ना, थोडेसे जरा आयकन्स बघतो काय ऑप्शन आहेत का आयकन्समध्ये. जसं की आपला पहिला काय आहे, 100% गॅरंटी. सो काही गॅरंटीवरती आहे का, 100 वरती काय आहे का, थम्सअप. 100% गॅरंटीला आपण हा आयकन दिलेत. ओके. 24/7
24/7चा काय आयकॉन आहे का? क्लॉक. युजर क्लॉक आपण हे दाखवूयात. 24/7 कस्टमर सपोर्ट. 7 days मनी बॅक गॅरंटी. मग इथे काय मनीशी रिलेटेड आहे का? आहे. मनी गॅरंटी. सो इन्सर्ट आयकॉन. ओके. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपलं हे इथपर्यंत तरी पेज झालं. आता मी काय करतो, ह्याला फक्त पब्लिश करतो. पब्लिश केलं की तुम्ही हे पेज असं बघू पण शकता इथे. ठीक आहे. अबाउट अस, NMD प्लांट स्टोअर, NMD प्लांट स्टोअर. आता इथे काय आहे, थोडंसं हे वर खाली झालेलं आहे बिकॉज ऑफ द टेक्स्ट. ओके. सो आपण त्याला थोडंसं म्हणजे ऑन ऑल टाइप्स ऑफ लिहितो. ऑल टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स ऑफ प्लांट प्रोडक्ट्स असं तुम्ही थोडंसं वाढवू शकता आणि इथे येऊन एकदा रिफ्रेश करा आणि चेक करा. ओके. सो हे एका लाईनमध्ये आलेलं आहे. ओके. आपण थोडंसं अजून याला डेकोरेटिव्ह करू. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? कोणाला काय डाऊट असेल तर डाऊट विचारा. कोणाला काय डाऊट आहे का? ओके. ठीक आहे. आपण मग आता पुढे जाऊयात. ओके. सगळ्यांना जर समजलं असेल इथपर्यंत एकदा थम्सअप करा. म्हणजे मला काय प्रत्येकाचा थम्सअप आला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. ओके. सो इथपर्यंत आपण आलो. आता आपण याला अजून थोडंसं करू. आता इथं काय करू, आपण इथे कॉल टू ॲक्शन एक बटन घेऊयात. कॉल टू ॲक्शन म्हणजे काय? तर CTA बटन ज्याला आपण म्हणतो ना तसं. बघूया त्यांच्याकडे आहे का? CTA कॉल टू ॲक्शन आहे बघा इथे. म्हणजे कॉल टू ॲक्शन अशा पद्धतीनं असतं, रीड मोअर किंवा काय. मग इथं तुम्ही लिहू शकता की रीड आवर इंडस्ट्री किंवा साइन अप टू आवर न्यूजलेटर. साइन अप टू आवर न्यूजलेटर. ओके. आणि ह्याच्याशी आपण थोडंसं टेक्स्ट घ्यायचं त्यांच्याकडून. सो आपण टेक्स्ट तिथं घ्यायचा. आणि
इथे आपण काय करायचं, या बटनाचा जो टेक्स्ट आहे ना, तो टेक्स्ट आपण चेंज करायचा. SIGN अप साइन अप म्हणून इथं आपण टेक्स्ट जो आहे तो चेंज केला आणि जो यू आहे तो यू जरा कॅपिटल साइन. ओके, साइन अप टू आवर न्यूजलेटर म्हणजे हा झाला सीटे इथे. काय करूया, पूर्ण सीटेचं जे बटन आहे ना, ह्याचं आपण ट्राय करूया की ह्याची जी बॅकग्राऊंड आहे ना, थोडंसं त्याला जरा स्टाईल देऊयात, थोडीशी एक लाईट कलर देऊयात, म्हणजे काय होईल, जरा ते दिसताना हे हेडिंग नाही, आपल्याला बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा आहे. डिस्क्रिप्शन बटन आहे, स्पेसिंग पूर्ण बॅकग्राऊंड नाही का होत चेंज. कॉल टू ॲक्शन जनरल. पूर्णच्या पूर्ण कॉल टू ॲक्शन नाही हा होणार. आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, एक रो घ्यावी लागेल आणि त्या रोच्या आत आपल्याला ते साइन अपचं घेऊन त्याला मग कलर द्यावा लागेल. सो आपण एकदा ट्राय करूयात तसं करून. मी काय करतो, इथे मी खाली एक रो घेतो, रो. ओके, सो ROW रो घेतली इथे. रो माझी कशी पाहिजे, मग सिंगल ट्रान्सफॉर्म स्ट्रॅक, टू कॉलम नको मला. टू कॉलम का आली इथे, ठीक आहे. मी याला काय करतो, याला मी डिलीट करतो, आपल्याला टू कॉलम नको आहे तो, याला डिलीट मारतो आणि इथं मी कॉलम सिंगलच कॉलम घेतो, कॉलम घेतो, बट त्याला मी माझं सिंगलच ठेवतो असं. ओके, आणि याच्या आत आहे ना, ह्याच्या आत मी ह्याला आणायचा प्रयत्न करतो. ओके, आला ह्याच्या आत एक कॉलम आणि हा खालचा कॉलम जो आहे तो डिलीट करूया आपण. ओके, आता इथेच ऑप्शन होता कॉलम म्हणून, आपण त्याचा यूज केला. ओके, आता ह्या कॉलमची जी हे आहे स्टाईल, त्याला आपण बॅकग्राऊंडला थोडासा कलर देऊयात, म्हणजे काय होईल, ते दिसायला जरासं व्यवस्थित दिसेल. ओके, आता दिसायला कसं जरा छान दिसेल. ओके, आणि ह्याला मी करतो सेव्ह. ओके, सो आपलं असं हे बनलेलं आहे. आता काय करूया आपण, ह्याच्या खाली काय करू, आपण काउंटर घेऊया, काउंटर. ठीक आहे, काउंटर नसतो का काही काही वेबसाईटवरती, तसं काउंटर आपण ह्याच्या खाली घेऊयात. इथे मी स्पेसर ॲड करतो, स्पेसर 30चा, आपलं 30 डिस्टन्स आहे ना वर्टिकल, अरे इथे नाही, सॉरी. हा जो स्पेसर आहे तो त्याच्यात जातोय, त्या कॉलमच्या आत जातोय. सो कॉलमच्या बाहेर आपण इथे काय करायचं, आपल्याला इथे आपण स्पेसर एक टाकूया. आय थिंक कॉलमला बाय डिफॉल्ट स्पेसिंग राहतेच, स्पेसरची काही गरज नाही. ठीक आहे, डायरेक्ट आपण काय करू, इथं नवीन एक कॉलम घेऊयात.
ज्याच्यामध्ये काउंटर किती असणार 4. सो 4 काउंटरचे आपण 4 कॉलम घेऊयात. ओके. COLUM कॉलम्स ज्याच्यामध्ये मी 4चं करणार आता. तर इथे विषय कसा आहे बघा की 4चा ऑप्शन इथे नाहीये. सो आपण काय करायचं, एक तर तुम्ही 50-50चे 2 घेऊ शकता, त्याच्या आत परत 50-50चे 2 घेऊ शकता. हा एक ऑप्शन आहे. ओके. मग काय करू आता, इथे मी परत कॉलम टाकतो 50-50चे 2 1 2. ओके. आणि परत इथे मी काय करतो 50-50चे 2 कॉलम टाकतो. पण ह्याच्यामध्ये काय विषय होतो माहिती आहे, ह्याच्यामध्ये थोडासा स्पेसिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. सी हा स्पेस इथे थोडासा मध्ये येतो, म्हणजे 2 काउंटर तुमची इकडे दिसतील, 2 काउंटर इकडे दिसतील. ते तुम्हाला CSS थोडंसं हे करावं लागतं, मॅनेज करावं लागतं. ठीक आहे. सो आपण इथे काय करूया आता, काउंटर घेऊयात. काउंटर आहे का बघूयात. आहे काउंटर. काउंटरला मग आपण काय करूयात, तिथे लिहूयात काहीतरी काउंटर 1 किंवा असं लिहूयात की प्लांट सोल्ड. किती प्लांट सोल्ड झाले आपले, 8,000 प्लांट आपले सोल्ड झाले. पर्सेंटेजचं जे चिन्ह आहे ते काढून टाका. प्लांट्स जे आहेत ते पर्सेंटेजमध्ये नसतात. ओके. आणि स्टाईलमध्ये इमेज आणि आयकनमध्ये काय आहे, हा जो वरचा आयकन आहे ना तो आपल्याला चेंज करायचा आहे. सो 30 विड्थ जनरलमध्ये आपण ह्याला काय करू, सर्कल देऊया. ओके. हे कसं दिसतंय बघा, सर्कल. स्टार्टिंग नंबर, टोटल नंबर, डेसिमल, इमेज आणि आयकन बघा इथे आहे. ओके. सो आपण नको इथे आयकन ठेवला, कारण एकदा आपण आयकन ठेवलेला आहे ऑलरेडी वरती. ओके. सो हे असं दिसेल. आता नेक्स्ट परत आपण काउंटर घ्यायचं इथे. काउंटर ज्याला आपण काय देऊयात की तिथे प्लांट सोल्ड दिलं होतं ना, हॅप्पी कस्टमर्स किंवा कस्टमर्स फक्त आपण इथे लिहूयात. किती कस्टमर्स आहेत आपले, हे आयकन नको आहे आपल्याला. कस्टमर्स आहेत आपले 450 सपोज. ओके. ते पर्सेंटेजचं साईन काढून टाका आणि सर्कलच द्यायला पण. ओके. 450 कस्टमर्स. तुम्ही इथे काय करू शकता माहिती आहे, इथे तुम्ही सफिक्समध्ये प्लस पण लावू शकता, जसं की 450 प्लस कस्टमर्स तुमच्याकडे आहेत. ओके. आता मी तिसरा काउंटर घेतो. काउंटर ज्याच्यामध्ये काय तुम्ही करू शकता की नंबर ऑफ स्टोअर्स तुम्ही सांगू शकता की आमचे 50 स्टोअर्स आहेत. ओके. इमेज आयकन काउंटर. इथे आता 49 का घेतलं त्यांनी, हा एंडिंग नंबर आला ॲक्च्युली. टोटल नंबर एंडिंग नंबर तुम्ही 50 द्यायचं. ठीक आहे. म्हणजे असं दिसेल. थोडंसं हे अर्ध सर्कल दिसेल, कारण आपण टोटल नंबर 100 केलंय. तिथं तुम्ही जर 70 केलं तर ते असं थोडंसं चक्र आहे ते फिल झाल्यासारखं दिसेल. ओके. प्रत्येक इथे तुम्ही करू शकता ते तसं. त्याच्या आधी मी काय करतो, ते स्टोअर्स असं लिहितो. ओके. आणि इथे बघा तुम्ही आता टोटल नंबर 450 जिथं आहे ना, तिथं सपोज मी 500 केला, तर ते अर्ध सर्कल फिल झाल्यासारखं दिसेल. आणि प्लांट सोल्डचे इथं 8,000च्या इथं मी फक्त 9,000 केले, तर अर्ध सर्कल फिल झाल्यासारखं दिसेल.
ठीक आहे. तर ते दिसायला थोडंसं छान दिसतंय काउंटर. ओके. स्टोअर झाले, कस्टमर झाले, प्लांट सोल झाले. ओके. एक्सपिरियन्स किती आहे आपल्याला? तर एक्सपिरियन्स आहे आपल्याला 14 वर्षांचा. 14 years ऑफ एक्सपिरियन्स आउट ऑफ, इथे थोडंसं आपण 15 करू म्हणजे ते कसं थोडंसं फ्यू झाल्यासारखं दिसेल. ओके. आणि पर्सेंटेज काढू आणि 14 प्लस करू. सफिक्स लावूया त्याला आपण. प्रिफिक्स म्हणजे काय होईल, त्या 14च्या अलीकडं लागेल ते. ठीक आहे. एक्सपेरियन्स. ओके. सो आणि ते इमेज जे आहे ते आपल्याला नको आहे ऐकून. सो अशा पद्धतीचा हा तुमचा काउंटर सेट होतो इथे. ओके. त्याला मी सेव्ह करतो. आता पाहूया आपण फ्रंटला की कशा पद्धतीनं जे आहे ते दिसतंय पेज. एकदा मी याला रिफ्रेश मारतो. सी इमेज, NMD प्लांट स्टोअर, साइन अप फॉर न्यूजलेटर आणि हा काउंटर. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट वगैरे आहे का याच्यामध्ये? मलाच डाऊट येतोय की तुम्हाला डाऊट कसा काय येत नाही. होय. काहीच डाऊट नाही. मला जरा आश्चर्य वाटतंय. आणि आता समजलं म्हटल्यावर सगळेजण थम्सअप करतील. समजलं का सगळ्यांना? समजलं असेल तर थम्सअप करा एकदा. कोणाला समजलं नाही? हॅलो. सगळ्यांना समजलं का? रोहन समजले. अजून कोण आहे समजलेला? ओके. कोणाला नाही समजलं त्यानं थम्सअप नाही केला म्हणायचं आज. ओके. अजून दोघं राहिलेत. कौस्तुभ निघून गेला काय? ओके. दिव्या आणि प्रतीक समजलं नाही तुमच्या दोघांना? दिव्या. समजलं की सर, केलं होतं त्यांचं. ओके. प्रतीक. प्रतीक. येस येस सर. ओके. समजलं का? येस. काय डाऊट वगैरे? ठीक आहे. ओके. आपण मग काय करूया आता पुढे जाऊया. पण आता इथे तुम्ही बघा की थोडंसं अजून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं चेंज केलं पाहिजे पेजमध्ये. जसं की आपण ट्राय करूया की इथे पूर्ण मोठा बॅनर आपल्याला घेता येतोय का? आय थिंक आता नाही येणार आपल्याला. त्याला CSS वगैरे किंवा एक्स्ट्राचे प्लगइन्स थ्रू आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. पण आपण तरी पण ट्राय करूया. आणि हे जे टायटल आहे टॉपचं, हे टायटल दाखवायचं का नाही दाखवायचं त्याच्याबद्दल पण आपण एकदा डिस्कस करूया. सपोज हे मला नाही दाखवायचं, तुम्ही इथं हाईड करू शकता. ओके. आणि ही जी इमेज आहे, इमेज आपण ह्या इमेजला आहे का नाही फुल विड्थ ठेवायचं. फुल विड्थ ठेवूया आपण हिला. ओके. आणि एकदा सेव्ह करून बघूयात की कसं दिसतंय ते. सो सी फुल विड्थला तुमची इमेज अशी दिसेल. ओके. आणि हा जो वरचा पॅच आहे, हा पॅच कशामुळे आलेला आहे ते एकदा थोडंसं आपण बघूयात.
हा जो पॅच आहे ना, हा तुम्हाला CSS न घालवावा लागेल. ओके. आय थिंक तो पॅच आपण CSS नच घालवू शकतो. ओके. ह्याच्यात अजून एक कंटेनर लागलेला आहे. आणि ह्या कंटेनरच्या आत इथे थोडस मार्जिन आहे. अशा पद्धतीने तुम्ही CSS काढू शकता. ऐंशी 90. ओके. सुजल, अरे यार गेला. कॉपी आणि ह्या पेजवरती जर तुम्ही ती CSS टाकली तर तुमचं काम होऊन जाईल. बट कस्टम CSS तुम्ही कुठे टाकणार? ह्या पेजवरती इथे बघा एक स्पेक्ट्रा पेज सेटिंग म्हणून एक ऑप्शन आहे. ठीक आहे. स्पेक्ट्रा पेज सेटिंग त्याच्यावरती क्लिक केली की तुम्हाला कस्टम CSS चा ऑप्शन मिळतोय. ओके. सो तुम्ही तिथे टाका ती आणि सेव्ह म्हणा. आणि आता जे पेज आहे आपलं ते पेज तुम्ही इनकॉग्निटो मोडमध्ये एकदा ओपन करून बघा की प्रॉपर तुम्हाला ते दिसतंय का नाही दिसत. ओके. सी आलं इथे टॉपला पेज, NMD, YNMD प्लांट स्टोअर हे. ओके. आता काय विषय झाला, हे खालचं जे आहे फुटर ते पण त्याच्यासोबत गेलं कारण आपण हे इथे मायनस त्याला हे दिलं ना, त्याच्यामुळे ते गेलं. ठीक आहे. आपण काय करू, त्याला परत ते काढूयात प्रायमरी डिव्हला. ओके. कसं करावं लागेल आता, तो जो प्रायमरी डिव्ह होता आपला तो मी आधी काढून टाकतो इथून. ह्याच्यात जर कमेंट करायचे असेल CSS मध्ये तर कमेंटचा बघा हा शॉर्टकट आहे. तुम्हाला ओपनिंगला स्टार द्यावा लागतो, स्लॅश द्यावा लागतो. ठीक आहे. मग तुमचं ते निघून जातं. ठीक आहे. आणि खाली पण व्यवस्थित आलं असेल. सो आपण ह्याला काय करू, एका वेगळ्या पद्धतीने ह्याला इमेज डिकोडिंग, फिगर, ब्लॉक, ते जे मार्जिन आहे ते तर मार्जिन तरी ॲटलिस्ट आपण काढूयात. ते पॅडिंग लागलेलं आहे वरचं हे वाला. सो काय करू आपण, तिथं 0 पिक्सेल करू फक्त, म्हणजे थोडं तरी कमी होईल. एवढं जरी केलं तरी पण आपलं थोडासा तो जो बॅनर आहे तो वरती येईल. ओके. एवढा पॅच राहतोय हा तुम्ही नंतर CSS न काढू शकता आणि खाली पण काय तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. ओके. आता इथे बघा ह्या दोघांमध्ये पण तुम्हाला असं प्रॉपर दिसलं पाहिजे सेपरेशन की अबाउट NMD प्लांट स्टोअर वेगळा सेक्शन आहे आणि NMD प्लांट स्टोअर वेगळा सेक्शन आहे. सो तुम्ही काय करू शकता, इथे थोडंसं ह्या प्रत्येक सेक्शनच्या खाली एक छोटासा डॅश किंवा
इथे थोडासा तुम्ही स्पेस देऊन डॅश देऊ शकता, असं तुम्ही चेंजेस करू शकता. सो ते पण तुम्ही इथं बघू तुम्ही करू शकता. सेम ते तुम्ही एंटर मारतो आणि इथे मी टाकतो डिवायडर किंवा सेपरेटर. ठीक आहे, असं छोटासा सेपरेटर टाकला आणि सेपरेटरच्या खाली मी काय करतो, एक स्पेसर टाकतो 30चा. म्हणजे काय होईल, ते दिसताना थोडंसं व्यवस्थित दिसेल. इथं स्पेसर पण आला. ओके, आता काय करू आपण, की आपले जे हे बॉक्सेस आहेत, हे बॉक्सेस पण थोडेसे डिझाईन केले पाहिजे. सो याला आपण बॉर्डर वगैरे देता येते का नाही ते पाहूयात. ओके, हे 3 आयकन बॉक्स जे आहेत ना, हे वाले. सो इथे बॉर्डर वगैरे काय ऑप्शन आहे का बघा. बॉर्डर आहे बघा इथे. सो 1 पिक्सलची बॉर्डर द्या आणि त्याचा कलर जो आहे तो ग्रे ठेवूया, हा वाला थीम कलर 7. आणि रेडियस जी आहे ती रेडियस पण एक त्याला द्या तुम्ही, जसं की 5ची रेडियस द्या. म्हणजे रेडियस म्हणजे काय असतं, तर जे बॉर्डरचे कॉर्नर आहेत ना, हे कॉर्नर तुमचे 5 पिक्सेलने हे होतात, थोडेसे मोडतात असे. ठीक आहे, सो सेम गोष्ट तुम्ही प्रत्येक ह्याला करा, की थीमचा कलर याला द्या, 1 पिक्सलची बॉर्डर आणि 5 पिक्सलची रेडियस द्यायची. ओके, सेम ह्या बॉक्सला पण तसंच तुम्ही करा. जसं की बॉर्डरचा कलर थीम नंबर 7, 1 पिक्सलची बॉर्डर आणि रेडियस जी आहे ती 5 पिक्सलची, असं करा. ओके, आणि सेव्ह करा. सो दिसताना तुमचं पेज जे आहे ते अजून थोडंसं व्यवस्थित दिसेल. सी. ओके, हे बघा डॅश आली, 2 सेक्शन वेगवेगळे दिसत आहेत. ओके, अशा पद्धतीनं पेज. आता काय करायचं आपल्याला, हे जे बॉर्डर आहे ना, बॉर्डरच्या थोडंसं पॅडिंग पण पाहिजे. म्हणजे कसं, हे रीड मोअर ते खालच्या बॉर्डरला चिकटलं, ते काय व्यवस्थित दिसत नाही. सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला घ्यायचं तर पॅडिंगचं पण एक ऑप्शन असतो बघा, साईज पॅडिंग आहे का पॅडिंग. सो पॅडिंग तुम्ही साईड्स. ओके, सो कसं करा, टॉप बॉटम तुम्ही द्या 2x स्मॉल, x स्मॉल, इकडे स्मॉल, मग इकडे पण स्मॉल द्या. ओके, असे प्रॉपर स्पेसिंग तुम्ही पॅडिंग देऊ शकता. मग ह्याला पण तसंच करा. पॅडिंग काय देतो आपण, स्मॉल स्मॉल, ह्याला पण तुम्ही तसंच करा. जी पॅडिंग आहे ती द्या स्मॉल आणि स्मॉल, आणि याला तुम्ही सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर हे अशा पद्धतीनं दिसेल. ओके, आता बघा मगाच्या पेक्षा हे जे बटन्स वगैरे आहेत ते जरा व्यवस्थित दिसायला लागलेले आहेत. ओके, साइन अप टू आवर न्यूजलेटर, हा कलर, आणि हे काउंटर, आणि या खाली तुमचं फुटर राहील. ओके, हा वरचा मेनू आपण केलेला. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का. अशा पद्धतीनं तुमचं जे स्क्रॅचपासून पेज डेव्हलपमेंट आहे ते पण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, जसं की व्हिडिओ ॲड करणे. ते एलिमेंट्स कोणकोणते आहेत ते तुम्ही स्वतः पहा. एक असाइनमेंट तुम्हाला आता मी देतोय, जे तुम्हाला ॲक्सेस दिलेला आहे त्या ॲक्सेसमध्ये तुम्हाला प्रत्येकाला एक एक पेज तयार करायचं आहे. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला येऊन एक एक पेज तयार करा. आणि उद्याचं लेक्चर मे बी आपलं फायनल राहील डेव्हलपमेंटमधलं. त्याच्यानंतर आपलं डेव्हलपमेंट जे आहे ते कंप्लीट झालेलं असेल. सो उद्याची असाइनमेंट सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. तुम्हाला एक पेज प्रत्येकानं डेव्हलप करून आणायचं आहे.
ठीक आहे. समजलं सगळ्यांना? समजलं असेल तर एकदा थम्स अप करा. आज कोणी जास्त जॉईन झालं पण नाही आणि आज कोणी सोडून पण भरपूर गेले. आज थोडंसं डिफिकल्ट टॉपिक वाटला का काय आज लोकांना?